नमस्कार मित्रांनो, शिवा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया आशूच्या लग्नाची जोरदार तयारी चालू असते. सीताचं कौतुक चाललेलं असतं. अंगणात लग्न आहे पण व्यवस्था किती उत्तम केली आहे. सगळं काही व्यवस्थित आणि जिथल्या तिथे केलंय. सीता म्हणते, हो, आशूचा आणि नेहाचा संसारही असाच चांगला आणि नीटनेटकाच होणार आहे. बरोबर आहे ना? हो, तू म्हणतीये ना, अगदी तसाच व्हावा. संगीत सेरेमनी चालू असते आणि सगळे वाट बघत असतात. पहिलं आता कोण करणार. किट्टो अनाउन्समेंट करते आणि म्हणते, संपदा येणार आहे पहिलं गाणं घेऊन, तेही स्पेशल तिच्या आशूदादासाठी. संपदा गाण्याला डान्स करायला ती येऊन उभी राहिलेली असते, पण तिने जो गेटअप केलेला असतो तो शिवाचा असतो. शिवासारखी तयार होऊन ती डान्स करत असते. तिला बघून सगळ्यांना शिवाची आठवण येते आणि सगळ्यांना एक धक्का बसलेला असतो. शिवाला विसरायचंय तर संपदा सगळ्यांना आठवण करून देतीये शिवाची. शिवा सारखंच नाचायचं, शिवासारखीच ऍक्टिंग करायची, हे सगळं काही संपदा करत असते आणि प्रत्येकाला शिवाची आठवण करून देत असते. संपदाच्या या केलेल्या कृत्यामुळे सगळ्यांना वाईट वाटत असतं. सगळ्यांनाच अवघडल्यासारखं होत असतो. सीताला खूप राग आलेला असतो. संपदा काय करते हे. आशूही जरा अस्वस्थ झालेला असतो आणि तोंड जरा पारूनच कार्यक्रम बघत असतो. भाऊंना लक्ष्मणला मात्र आनंद येत असतो आणि ते हसूनच तो कार्यक्रम बघत असतात. सीताला सगळा रागच आलेला असतो. संपदा मात्र नाचत असते. सीताला राहवत नाही आणि पटकन उठून म्हणते, संपदा. गाणं जागेवर थांबतं आणि ही रागारागाने स्टेजवर जाते. काय चाललंय संपदा? काय झालंय काकू? काय सगळं मुद्दाम करायचं आणि वर तोंड करून मला विचारतीये काय झालंय काकू? का करतीयस तू हे संपदा सगळं? सीता संपदाला रागवत असते. भाऊ म्हणतात, असू दे ग सीता, काय करतीये, झाले तिच्याकडून थोडीशी चूक, पण असू दे, संगीत आहे ना, एवढं तर चालतंच. संगीत आहे म्हणून काय? तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? संपदाची बाजू का घेताय? हे असे कपडे घालून, असं नाचून काय दाखवतीये ती? विचित्र कपडे घालून डान्स करतीये, काही वेगळं करतीये का ती? यानं गालबोट लागतंय सगळ्या कार्यक्रमाला आणि तुम्ही म्हणताय असू दे ग? संपदाला पाठीशी घालताय का तुम्ही? काकू का चिडलीयस ग? अगं हे कपडे ह्या गाण्यासाठी योग्य आहे म्हणून तर मी घातले आणि का हे बघ संपदा, नाटकं करू नकोस हा. तू मुद्दाम घातले शिवाचे कपडे, तू मुद्दाम घातले. शिवाचं नाव घेतल्यावर सीता लगेच थांबते आणि स्वतः चूक झाल्यासारखं त्या मुलीचं नावही घ्यायचं नाहीये. इतक्या सुंदर कार्यक्रमामध्ये तुम्हाला नाव घ्यायला लावलंय आणि तिचा ड्रेस घालून तिच्यासारखं नाचतीये, तिची आठवण करून देतीये. संपदा, तू हे सगळं काही मुद्दाम करतीये ना? तिनं माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लावली आणि त्या मुलीला सपोर्ट करतीये तू? तिचा ड्रेस घालून तू का नाचली संपदा? सीता खूप चिडलेली असते. तिला शिवाचं नाव घेतलं तरी राग येत असतो. सीता खूप बोलते संपदाला, हे बघ, झालं ते झालं, सगळं विसरून जायचं, मागं टाकायचं, पुढं चालायचं. तर तू हे सगळं काय समोर घेऊन आली आमच्या? संपदा, पटकन जायचं आणि चेंज करून यायचं. हे कपडे मला परत दिसले नाही पाहिजे. लगेच निघायचं इथून. संपदा म्हणते, काकू ऐक ना ग, डंबोला काहीच प्रॉब्लेम नाहीये या कपड्यांचा किंवा या गाण्याचा, आणि तू का चिडली एवढी? आशू पटकन उठतो आणि म्हणतो, संपदा, मला प्रॉब्लेम आहे आणि मला रागही येतोय. पटकन जायचं आणि चेंज करून यायचं. मला ह्या गेटअपमध्ये तू नकोय माझ्यासमोर, कळतंय का संपदा? इथून लगेच निघून जायचं. आशू जेव्हा असं बोलतो तेव्हा नेहा मनातल्या मनात म्हणते, म्हणजे आशूला प्रेमाची जाणीवच नाहीये, त्याला काही नाहीच वाटत तिच्याबद्दल. मग ह्याला कशी प्रेमाची जाणीव करून द्यायची? तिचं अस्तित्व, तिचं महत्व कसं पटवून द्यायचं? शिवाबद्दलचं प्रेम कसं जागृत करून द्यायचं? याला तिच्याबद्दल काही वाटतच नाहीये, तर मी काय करणार? बापरे, आता मोठी पंचायत झाली. नेहा मनातल्या मनात बोलत असते. नेहाला आता प्रश्न पडलेला असतो, याच्या प्रेमाची जाणीव याला कशी करून द्यायची? सीता परत ओरडते, पटकन जायचं संपदा आणि कपडे चेंज करून यायचे. सुजाता लगेच उठते, मला जरा बोलायचंय. सीता सॉरी म्हणतच स्टेजवरून खाली येते. अक्षरशः खरंच सॉरी या सुजाता, खरंच चुकलंय. ए असू दे, मला काय बोलायचंय ना ते आधी ऐकून घे. सुजाता म्हणते, भाऊ, मला तुमच्याशी, लक्ष्मण भाऊजींशी आणि उर्मिलाशी बोलायचंय. तुम्ही जरा इकडे येता का? तुमच्या सगळ्यांना समोर घेऊन मला बोलायचंय. सुजाताने सगळ्यांचे नावं घेऊन त्यांना वेगळं आणलेलं असतं. इथे समोर उभं राहा, आपण काही बोलूया. नेहाला आता शॉक बसतो, हिने काय नवीन तमाशा मांडलाय आणि आता ही सगळ्यांना समोर घेऊन काय विचारणार आहे? नेहा म्हणते, अगं जरा ऐक नेहा, जरा शांत बस. आत्ता मी बोलले नाही तर याचा परिणाम पुढच्या आयुष्यावर होणार आहे आणि सगळ्यात जास्त परिणाम तुझ्यावर होणार आहे. नेहा, तुला कळतंय का? ती नेहाला गप्प करते. सुजाता म्हणते, भाऊ, तुमच्या मर्जीने किंवा तुमच्या आनंदाने हे लग्न होतंय का? मला जरा स्पष्टच सांगा तुम्ही. भाऊ खाली मान घालतात, ते काही उत्तर देत नाही. किटू लगेच म्हणते, अगं मावशी, असं काही नाहीये. सुजाता म्हणते, असं काही नाहीये, मग आत्ता जे झालं ते काय होतं ग? देतीस मला उत्तर? सीताही तिला समजून सांगण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करते. सुजाता मात्र कोणाचाही ऐकत नाही. मी जी प्रश्न विचारतीये त्याची मला सरळ सरळ उत्तर द्या, एवढं सुजाताचं म्हणणं असतं. सुजाता आता रडायला लागलेली असते. सीता, तू सारखं म्हणतीये परत असं होणार नाही, परत असं होणार नाही, पण तीच गोष्ट परत परत होतीये, तुला कळतंय का?
माझ्या मुलीच्या भविष्याची चिंता मला वाटायला लागली ना, म्हणून भाऊ तुम्हाला प्रश्न विचारलाय मी. एक आई म्हणून मला काळजी वाटणं साहजिकच आहे ना. सुजाता आता रडकुंडीला खरंच आलेली असते. ती म्हणते, भाऊ तुम्हाला माहिती आहे ना, माझा स्वतःचा डिवोर्स झालेला आहे आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात ते नकोय मला. मी जे भोगतीये, मी जे सहन केलंय ते माझ्या मुलींनी सहन करायला नको, एवढीच अपेक्षा आहे. तिच्या सासऱ्यांना जर हे लग्न मान्य नसलं तर तिला कशी सासरी पाठवू मी, ती कशी सुखी राहणार आहे. घरातल्या काही लोकांना हे लग्न मान्य आहे, काही लोकांना मान्य नाहीये. ती सासरी येऊन कशी सुखात राहणार आहे. भाऊ माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या. सुजाता आता लक्ष्मणकडे जाते. लक्ष्मण भाऊजी, तुम्हालाही एक मुलगी आहे ना. तुम्हाला मुलगी आहे, मुलीसाठी तुम्ही काय केलं असतं. तुमच्या मुलीच्या आयुष्यात जर हा प्रसंग आला असता तर एक बाप म्हणून काय केलं असतं. उर्मिला जरा सांगतेस का मला, काय केलं असतं. भाऊ मात्र आता बोलायला सुरुवात करतात. हे बघ सुजाता, आई म्हणून तुझं म्हणणं, तुझं रागवणं, रडणं, चिडणं आम्हाला सगळं काही मान्य आहे. आई म्हणून तू अगदी योग्य काय ते करतीये. पण तुला माहिती आहे का, आता आशूने स्वतः होकार दिलाय लग्नाला, त्यामुळे आमची हरकत असण्याचा किंवा नसण्याचा प्रश्नच उरत नाहीये सुजाता. तो हो म्हटलाय म्हणल्यावर आम्हाला हे लग्न मान्य आहे आणि जे काही कार्यक्रम होतील ते आनंदाने आम्ही स्वीकारणार आणि लग्नही स्वीकारणार. त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नको सुजाता. आशूला लग्न मान्य आहे म्हणल्यावर आमचा हरकत घेण्याचा काहीही प्रश्न नाहीये. तू आई म्हणून एक टेन्शन सोडून दे. सुजाताला भाऊंनी खूप छान दिलासा दिलेला असतो. भाऊ म्हणतात, आम्ही जे वागलो ते खरंच चुकीचंच होतं, त्यामुळे तुला राग येणं साहजिकच आहे. पण इथून पुढे आम्ही नीट वागणार आणि तुझ्या मुलीची खूप व्यवस्थित काळजी घेणार, हा शब्द मी तुला देतोय. आणि तू आता निश्चिंत राहा. तुझ्या मुलीची आमच्या घरी व्यवस्थितच काळजी घेतली जाणार आणि इथून पुढच्या सगळ्या कार्यक्रमात आम्ही आनंदाने सहभागी होणार. मी शब्द दिलाय सुजाता, तू आता बिंदास्त राहा. भाऊ ना लगेच हात जोडतात. हे बघ सुजाता, तुझी माफी मागतो. आतापर्यंत ज्या चुका झाल्या त्यासाठी खरंच आम्हाला माफ कर. सुजाताच्या चेहऱ्यावर आता हसू आलेलं असतं आणि आनंदही असतो. हे बघा भाऊ, तुम्ही हात जोडू नका आणि माफीही मागू नका. तुम्ही एवढं बोललात ना, सगळं त्यामध्ये आलं. तुम्ही हात जोडून माफी मागून मला गिल्टी फील करू नका आणि आता हात वगैरे काही जोडू नका. किट्टू लगेच म्हणते, किट्टू म्हणते, इतकी मेहनत घेतली आहे डान्ससाठी, कार्यक्रम उरलेला आहे तो पूर्ण करायचा का आपण. उर्वरित कार्यक्रम सुरू करू आणि डान्स मी करणार आहे. खूप मेहनत घेतली आहे मी डान्ससाठी, प्लीज डान्स करू का मी. सुजाता हसते, सीताही हसते, सगळे हसायला लागलेले असतात. नेहाला टेन्शन आलेलं असतं, हे काय उलटं घडतंय सगळं. लग्न मोडायचंय तर माझी आई लग्न जुळवायचा प्रयत्न करतीये आणि किटूला आता डान्स करायचा असतो. ती स्टेजवर गेलेली असते डान्स करण्यासाठी. शिवा इकडे निवांत कॅरम खेळत बसलेली असते आणि त्याला म्हणते, तू कसा आला इथे. तो म्हणतो, अगं कॅरम खेळायला. शिवा म्हणते, उगाच काही बोलू नका, तू खेळायला आला नाही हे मलाही माहितीये. तुला माहिती आहे ना शिवा, मी खेळायला आलो नाही, मग का फालतू प्रश्न विचारतीये मला. शिवाचे सगळे मित्र काळजीत असतात. तिकडे लग्न होणार आशूचं, मग शिवाचं काय होणार. शिवालाही टेन्शन असतं, पण टेन्शन घेऊन काही उपयोग नाही हे तिला माहिती असतं. कारण आशूला खूप गैरसमज झालेला असतो शिवाबद्दल आणि त्याला पुरावे असले तर गैरसमज दूर होणार असतो. आणि शिवा म्हणते, त्याला पुरावे कुठून आणून देऊ मी. माझ्याकडे नाहीचे कुठले पुरावे, तर पुरावे कसे आणणार आणि त्याचा गैरसमज कसा दूर करणार. त्यामुळे लग्न करतोय ना तर करू दे. त्याला जर माझ्या प्रेमाची जाणीव झाली तो माझ्याकडे येईल, नाही झाली तर राहिलं. मी जे करू शकत नाहीये त्याबद्दल मी विचार का करू. शिवा तिच्या मित्रांना खूप पोट तिडकीने सांगत असते, हे बघा मी काहीही करू शकत नाहीये. पुराशिवाय त्याच्यासमोर जाऊ शकत नाही, पुरावा नाही तर त्याच्यासमोर जाऊन मी करू काय. त्याला कितीही समजून सांगितलं तरी तो माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आशूला पक्की खात्री आहे मी चुकीची आहे आणि त्याने मनात तेच धरून ठेवलंय. त्यामुळे काहीही करून उपयोग होणार नाहीये. मग तुम्ही लोक का माझं डोकं खाताय. काहीतरी कर, काहीतरी कर. मी काहीच करू शकत नाही. त्यातला एक म्हणतो, शिवा पुरावे मी आणणार आणि आशूचा गैरसमज मी दूर करणार, तुम्हाला दोघांना एकत्र आणणार, हा माझा शब्द आहे. मनातल्या मनात आशूकडे बघतो आणि स्वतःशी तो बोलत असतो. तो म्हणतो, मी तुझा गैरसमज दूर करणार, पुरावे मी आणणार. आशूपेक्षा तिच्या मित्रांनाच जास्त काळजी असते. शिवापेक्षा तिच्या मित्रांना जास्त काळजी असते. आशूनी आणि शिवानी एकत्र यावं. संगीताचा कार्यक्रम चालू झालेला असतो. आशू आणि नेहा जवळच बसलेले असतात. नेहा आशूकडे बघते आणि मनातल्या मनात म्हणते, इतक्या लवकर हिला विसरशील असं वाटलंही नव्हतं. एकदा सुद्धा त्याला शिवाची आठवण आली नाहीये. बायको म्हणून सोड, पण मैत्रीण म्हणून सुद्धा नाही. असं कसं आशू इतक्या लवकर तिला विसरू शकतोय. विचित्रच आहे हा आशू. आशू म्हणतो, नेहा काय ग, काय चाललंय. अरे काय नाही रे, मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर लग्नाला हो म्हणशील, शिवाला विसरून माझ्याशी लग्न करायला तयार होशील. तू कसला विचार करतीये नेहा. लग्नाचे कार्यक्रम सुरू झाली आहे, सगळे फंक्शन आपण अटेंड करतोय आणि अजूनही तू शिवाचं आणि माझं लग्न घेऊन बसलीये. तुझ्यासोबत लग्नाला तयार झालोय, तुला दिसत नाहीये का. आशू अगदी नॉर्मल असतो, त्याला कुठलंही टेन्शन नाही किंवा कुठलंही काही वाटत नसतं. शिवाला तो पूर्ण विसरून गेला असं दाखवत असतो आणि आनंदाने सगळे कार्यक्रम तो करत असतो.
नेहा त्याला परत परत विचारते, आशू तू लग्नासाठी खरंच तयार आहे? मनापासून तयार आहे? तू सगळं काही विसरून गेला? अगं इतक्यात भाऊ म्हटले की मी तयार आहे, आम्ही तयार आहे, आणि तू काय विचारतीये नेहा? हे बघ, मी भाऊंचं नाही विचारते, तुझं विचारते आशू. तू मनापासून तयार आहे ना लग्नाला? आशू म्हणतो, हो मी मनापासून तयार आहे लग्नाला. किट्टूचा डान्स सुरू झालेला असतो आणि खूप आनंदाने ती डान्स करत असते. किट्टूचा डान्स झालेला असतो. ती म्हणते, माझा आवडला ना डान्स? कसा होता? एक नंबर डान्स होता ना? पण चला आता माझा डान्सचा असू द्या. ज्या कपलची आतुरतेने वाट बघते त्यांच्यासाठी सगळा हा सोहळा आहे, सगळं काही आपण तयारी केली आहे, त्या कपलचा डान्स आता लगेच येतोय. किट्टूने इकडे अनाउन्समेंट केलेली असते, आता आशूचा आणि नेहाचा डान्स. आणि नेहा आणि आशू आता स्टेजवर आलेले असतात. यांचा डान्स बघण्यासाठी काही लोक आनंदी असतात तर काही नाराज असतात. किट्टूला सीताला खूप आनंद झालेला असतो, तर लक्ष्मणला भाऊला अगदीच आनंद झालेला नसतो. सुजाताला मात्र खूप आनंद होतो या दोघांची जोडी इतकी आनंदी बघून. त्यांचा डान्स चालू असतो. नेहा लगेच म्हणते, एक मिनिट, आणि ती गाणं थांबवते. आशू काय झालं रे, तू डान्स करत नाहीये? आशूला ऑकवर्ड झालेला असतो. आशू म्हणतो, अगं काही नाही, थोडंसं ऑकवर्ड झालं. इकडून लगेच आवाज येतोय, ऑकवर्ड बिकवर्ड काय रे, बिंदास नाच, चांगलं करताय तुम्ही, बिंदास्त. आशू ऑकवर्ड झालाय हे सगळ्यांना कळत असतं आणि तो घाबरलेला असतो, खूपच घाबरलेला असतो. नेहालाही काहीतरी कारण हवंय आशू चुकतोय किंवा त्याला ऑकवर्ड होतंय हे दाखवण्यासाठी. तीही लगेच विचारते, तू बिंदास नाचणार आहे का? तुला ऑकवर्ड नाही होते ना फील? ती सगळ्यांसमोर मुद्दाम सारखं प्रश्न विचारते आणि आशू मनापासून करत नाहीये हे सगळ्यांना दाखवून देते. सीता म्हणते, आशू काय झालं बाळा, घाबरलास का? तुला काय होतंय नेमकी? अगं असं काही नाही आई, करतो मी. आई उठायला लागते. किट्टू म्हणते, अगं आई थांब की जरा, नेहा आहे ना, सांभाळून घेईन तिला, तू बस जरा जागेवर. नेहाने सांगितलेलं असतं, आशू डोळे बंद कर आणि मग डान्स कर. आशू जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा त्याला शिवा दिसते आणि शिवा दिसल्यामुळे तो खूप छान डान्स करतो. पूर्ण डान्स झालेला असतो. शेवट डोळे उघडतो तेव्हा त्याच्या सोबत असते नेहा आणि डान्स थांबलेला असतो. तो खूप ऑकवर्ड परत फील करतो. सीता उठते आणि म्हणते, खूप छान डान्स केलाय तुम्ही, एक नंबर. किट्टू लगेच उठते, भाऊ बघितलं ना नेहाने आपल्या आशूला कसं सांभाळून घेतलं आणि डान्स कसा एक नंबर केलाय. सीता लगेच म्हणते, एकमेकांना सांभाळून घेणं, सावरून घेणं परफेक्ट कपलचं तर लक्षण आहे. लक्षात आलं का? सुजाताही हसायला लागलेली असते, तिलाही खूप आनंद होतो. किट्टू म्हणते, चला सगळ्यांनी स्टेजवर जाऊया आणि एक डान्स करूया. सगळे स्टेजवर गेलेले असते आणि मस्त एक डान्स करत असतात. नेहा दुसऱ्या दिवशी तयार होते आणि गाडी घेऊन डायरेक्ट शिवाकडे येते आणि शिवाला भेटायला बोलवलेलं असतं. शिवा गाडीत बसते आणि म्हणते, नेहा काय लावलंय आज, हळद आहे ना, आणि तू इथे काय करतीये? नेहा म्हणते, शिवा बासा, खरंच बास, हे नाटक आहे ना, बास झालं, माझ्याच्याने अजिबात नाटक होत नाहीये. शिवा या नाटकातून मला लवकरात लवकर बाहेर काढ. नेहा खूप चिडलेली असते आणि ती म्हणते, बासा मी आता खोटंही बोलू शकत नाही आणि अजून नाटकही करू शकत नाही. शिवा मी जाणार आणि सगळ्यांना सांगणार मी या लग्नासाठी तयार नाहीये आणि मी आतापर्यंत नाटक करत होते. हे बघ शिवा, तुझं नाव घेणार नाही, पण मला लग्न करायचं नाहीये, मी स्पष्ट सांगून टाकणार आहे. अगं एवढं नाटक करून तरी काय उपयोग होतोय? शिवाला तुझी शिवा तुझ्या आशूला साधी आठवणही येत नाहीये, त्याचा गैरसमज दूर करायला कुठला प्रूफही नाहीये. शिवा मला तूच सांग, आशूचा गैरसमज दूर करायला आपल्याकडे कुठे पुरावा आहे? काही मिळतंय का? त्याचा गैरसमज दूर होत नाहीये, कदाचित आमचं लग्नही लागून जाईल. शिवा तुला कळतंय आपण काय करतोय? त्यामुळे प्लीज जा, आता मी काही नाटक करू शकत नाही. मी जाणार आणि आशूला आणि आशूच्या घरच्या लोकांना सांगणार की मी लग्नासाठी तयार नाहीये, मी नाटक करत होते. शिवा खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. नेहा जरा थांब आणि शांत बस. नेहा म्हणते, शिवा मला आता फोर्स करू नका प्लीज. काहीही झालं तरी प्रत्येक गोष्टीला तो चांगलाच रिॲक्ट होतोय आणि तो तयार आहे किंवा तुला काही आठवण येत नाही, मागचं सगळं विसरलंय असं दाखवतोय आशू. प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह घेतोय तो आणि आनंदाने सगळे काही कार्यक्रम करतोय. हे सगळं माझ्यासाठी अवघड होतंय. नेहा खूप तळतळून तिला सांगत असते, शिवा आता हे बास. शिवा म्हणते, नेहा अगदी थोड्या वेळात त्याला माझ्या प्रेमाची जाणीव होणार आणि सत्य काय समोर येणार. प्लीज नेहा थोडा वेळ हे नाटक कर. नेहा म्हणते, नाही आता हे डोक्यावरून चाललंय, अजून मी काहीही खोटं बोलणार नाही किंवा खोटं वागणार नाहीये. अगं आशूला कशाचाही काही परिणाम होत नाहीये, त्याला सगळ्या गोष्टींचा आनंद होतोय आणि व्यवस्थित सगळे काही कार्यक्रम करतोय तो. शिवा म्हणते, माझ्या प्रेमावर माझा विश्वास आहे, आशूला माझ्या प्रेमाची जाणीव होणार आणि तो बोलणार. थोडंसं सहन कर ग नेहा प्लीज. शिवा खूप समजूत काढते आणि नेहाला तयार करते, थोडा वेळ हे नाटक कर, त्याला माझी आठवण येणार, माझे काय प्रेमाची जाणीव होणार आणि तो एकदा पटकन बोलून टाकणार, तेव्हा आपला प्लॅन आहे तो सक्सेस होणार. नेहा थोड्या वेळ हे नाटक कर. शिवा तिला खूप रिक्वेस्ट करते आणि नेहाला नाटक कंटिन्यू करण्यासाठी म्हणते आणि चल तुला हॉलपर्यंत मी सोडवते. ती म्हणते, नको शिवा, तू आली की अजून प्रॉब्लेम होणार. शिवा म्हणते, अगं हॉलच्या बाहेरच सोडवते, बाहेरूनच मागे येते. नेहा तयार झालेली असते, चल आपण दोघं सोबत जाऊया आणि हॉलच्या बाहेरून तू वापस ये. आता तिथे जाऊन काय होणार हे आपल्याला उद्याच कळणार.
मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.